सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपला विधिमंडळ गटनेता निवडलाय। त्यातच आता भाजपचा गटनेता सोमवारी निवडला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सरकार स्थापनेचा मुहूर्त हा सोमवार नंतर होण्याची शक्यता आहे। बघूया। सोमवार नंतरच सरकार स्थापनेच्या हालचाली। भाजपचा विधिमंडळ गटनेता सोमवारी ठरणार। 5 डिसेंबरला आझाद मैदानात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। संपूर्ण महाराष्ट्राला ज्या क्षणाची उत्सुकता लागली आहे त्याची वेळ आणि मुहूर्त ठरलाय। महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता आहे। 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवं सरकार कधी अस्तित्वात येणार याची उत्सुकता निर्माण झाली। सरकार स्थापनेसाठी विधिमंडळ गटनेत्याची नियुक्ती गरजेची आहे। महायुतीतील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या भाजपचा विधिमंडळ गटनेता अजून ठरलेला नाही। राष्ट्रवादीचाही गटनेता अजून निवडला गेलेला नाही। विधिमंडळ गटनेता निवडीसाठी भाजपचे पक्षनिरीक्षक रविवारी मुंबईत येतील। पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा विधिमंडळ गटनेता एकमुखाने निवडला जाईल आणि खऱ्या अर्थाने त्यानंतरच सरकार स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरू होतील। महायुती सरकारच्या भव्य दिव्य शपथविधीसाठी मुंबईतील अनेक जागांचा आढावा घेतला जातोय। वानखेडे स्टेडियम पासून बीकेसीच्या मैदानापर्यंत अनेक जागांची चाचपणी केल्याचं सांगण्यात येत आहे। त्यातल्या त्यात आझाद मैदानाला पसंती आल्याची माहिती आहे। मोठं बहुमत मिळवलेल्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा सुद्धा असाच भव्य दिव्य होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानासोबतच इतर ठिकाणांची सुद्धा चाचपणी केली जाते। येत्या 5 डिसेंबरला हा शपथविधी होण्याची शक्यता आहे, मात्र शपथविधीच्या तारखेत बदल होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत जनतेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानात झाला तर मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार आणि मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात कोण असणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। मनश्री पाठकसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।